Welcome in the chemistry class. Today we will see resonance effect, which is also known as a mesomeric effect. A resonance is nothing but the delocalization of pi electron as well as a delocalization of free electron when they are in conjugation. Okay, आता काही त्या ठिकाणी डबल बॉन्ड असतील किंवा फ्री इलेक्ट्रॉन्स असतील किंवा पॉझिटिव्ह चार्ज आणि डबल बॉन्ड असेल, याच्यामध्ये ज्यावेळेस कॉन्जुगेशन असतं त्यावेळेस त्या ठिकाणी रेझोनन्स किंवा डिलोकलायझेशन होतं. तर कुठल्या कुठल्या कंडिशनमध्ये रेझोनन्स किंवा मेसोमेरिक इफेक्ट होतो हे आपण पाहू. फर्स्ट एक मॉलिक्यूल आहे, जर समजा दोन डबल बॉन्ड असतील CH2 डबल बॉन्ड CH डबल बॉन्ड CH2, या दोन डबल बॉन्डमध्ये कॉन्जुगेशन आहे, या मॉलिक्यूलमध्ये कॉन्जुगेशन आहे. कॉन्जुगेशन ओळखण्यासाठी काय कंडिशन आहे, दॅट दीज टू डबल बॉन्ड्स आर सेपरेटेड बाय वन सिग्मा बॉन्ड. त्या दोन गोष्टीमध्ये एका सिग्मा बॉन्डनं सेपरेशन झालं पाहिजेत, अशा मॉलिक्यूलला आपण कॉन्जुगेटेड मॉलिक्यूल असं म्हणू. ओके, दिस इज कॉन्जुगेटेड विच शोज द रेझोनन्स, दॅट इज अ delocalization of pi electrons. Secondly, it may be CH2 double bond CH and there is like N double bond O. Here this is O minus. Now this double bond and this double bond, they are in conjugation. This shows the resonance. Okay, again CH2 double bond CH NH2, the lone pair of electron containing molecules that is conjugated with this double bond, there is a conjugation. Okay, again CH2 double bond CH2 positive charge, this positive charge is conjugated with this double bond. Again CH2 double bond CH2 minus, this carbon ion, this negative charge and double bond are in conjugation. CH2 positive charge and there is like OH or NH2. Now this lone pair and this positive charge are in conjugation. Okay, अशा प्रकारे दोन डबल बॉन्ड असतील किंवा डबल बॉन्ड सिमेट्रिकल, दोन्ही सारखेच डबल बॉन्ड, कार्बन कार्बनचे डबल बॉन्ड आहेत, या ठिकाणी डबल बॉन्ड ऑफ द कार्बन अँड हियर NO और कार्बन डबल बॉन्ड ऑक्सिजन, अशा प्रकारचा त्या ठिकाणी डबल बॉन्ड, यामध्ये कॉन्जुगेशन असेल. किंवा लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन्स, द नायट्रोजन हियर हॅव्हिंग लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन, दिस वन दे आर कॉन्जुगेटेड विथ दिस डबल बॉन्ड, अशा प्रकारचा मॉलिक्यूल असेल. किंवा डबल बॉन्ड आणि पॉझिटिव्ह चार्जमध्ये कॉन्जुगेशन असेल, डबल बॉन्ड आणि निगेटिव्ह चार्जमध्ये कॉन्जुगेशन असेल, किंवा पॉझिटिव्ह चार्ज आणि लोन पेअर याच्यामध्ये कॉन्जुगेशन असेल, तरी या अशा केसमध्ये रेझोनन्स होतो. त्याला आपण मेसोमेरिक इफेक्ट म्हणू. रेझोनन्स इज द ब्रॉड फिनॉमिनॉन. ओके, रेझोनन्स हा काय ब्रॉड फिनॉमिनॉन आणि त्यामधलाच एक मेसोमेरिक त्याचा प्रकार आहे. रेझोनन्स आपण जनरली या सगळ्याच मॉलिक्यूलमध्ये रेझोनन्स येतो, पण हा मेसोमेरिक इफेक्ट इथं आपल्याला मेसोमेरिक इफेक्ट दिसेल, इथं दिसेल, इथं दिसेल, इथं दिसेल आणि इथं दिसेल, पण या केसमध्ये फक्त रेझोनन्स आहे. सिंपल कार्बन कार्बन डबल बॉन्ड लाईक बेन्झीन और डायन्स, यामध्ये कुठला इफेक्ट असतो, फक्त रेझोनन्स. ऑल मेसोमेरिक इफेक्ट बिलॉंग्स टू रेझोनन्स बट ऑल रेझोनन्स आर नॉट मेसोमेरिक इफेक्ट. लक्षात येत आहे, रेझोनन्स हा ब्रॉड फिनॉमिनॉन आहे आणि त्यामधला हा मेसोमेरिक इफेक्ट एक प्रकार. ओके, सगळेच जे कंपाऊंड मेसोमेरिक इफेक्ट दाखवतात ते रेझोनन्स दाखवणारच आहेत, पण सगळे रेझोनन्स दाखवतात ते मेसोमेरिक दाखवतील असं नाही आहे, दाखवतील किंवा दाखवत सुद्धा नाही आहेत. जसं की हा पहिला आहे ज्याच्यामध्ये फक्त कुठला आहे, रेझोनन्स इफेक्ट आहे. तर आता या ठिकाणी आपण रेझोनन्स इफेक्ट किंवा मेसोमेरिक इफेक्ट कसा होतो पाहू. तर या दोन डबल बॉन्डमध्ये आपण इलेक्ट्रॉनची शिफ्टिंग कुठल्याही साईडला केलं तरी चालतं. आयदर दिस इलेक्ट्रॉन्स आर शिफ्टेड इन दिस डायरेक्शन लाईक दिस और इन दिस डायरेक्शन, या डायरेक्शनला इथून इथं शिफ्ट करा आणि इथून इथे शिफ्ट करा, कारण सिमेट्रिकल असल्यामुळं कुठल्याही साईडला इलेक्ट्रॉन शिफ्टिंग झाली तरीही त्या ठिकाणी चालतं. बट इन दिस केस द डबल बॉन्ड अँड दिस डबल बॉन्ड they are in conjugation, but the second double bond is in between nitrogen and oxygen.
Here this oxygen is more electronegative. This is the polar bond. These are non-polar, but this one is polar bond, and electrons, always the electrons may be of only the sigma or maybe pi electrons. They are always shifted towards the more electronegative atom. Here these pi electrons are shifted towards the oxygen, so as to these pi electrons will be shifted towards this one, that is in between the carbon and nitrogen. In this way the resonance will be occur. Now in this case, this lone pair and this double bond, they are in conjugation. Okay, they are in conjugation. Here the lone pair will be shifted towards the carbon. It means these electrons are donated towards the carbon. Free electrons are always donated. Okay, and in this case it having the deficiency, this positive carbon having deficiency. That's why in order to fulfill their deficiency, these pi electrons are shifted towards that carbon. Okay, this electron shifted here. In this case, this is the electron rich one, like a lone pair of electron CH2 minus. It is an carbon ion which is electron rich species. त्याच्याकडे इलेक्ट्रॉनची इफिशियन्सी आहे, इलेक्ट्रॉन रिच स्पेसिस आहे, आणि डबल बॉन्डला कॉन्जुगेशनमध्ये असल्यामुळं it gives electrons towards carbon, and this double bond is shifted towards this carbon. Okay, in this way the resonance occurs. Now this lone pair of oxygen here, okay, this lone pair is donated here in order to stabilize this carbocation. अशा प्रकारे या ठिकाणी रेझोनन्स होतो. यासारखाच कार्बन कार्बन, त्याला कार्बन डबल बॉन्ड ऑक्सिजन अल्डेहाइड सारखा कॉन्जुगेशनमध्ये असू शकतो, आणि या ठिकाणी CH2 सोबत NH2, CH2 प्लस अँड NH2 हॅव्हिंग लोन पेअर असं सुद्धा या ठिकाणी कॉन्जुगेटेड मॉलिक्युल असतील. तर या रिलेटेड ज्या काही केसेस असतील त्या आपण रेझोनन्समध्ये पाहणार आहोत. तर रेझोनन्स स्ट्रक्चर्स हे कसं दाखवलं जातं, इट इज शोन बाय डबल हेडेड ॲरो. समजा ए आहे, ए शोज द रेझोनन्स, ए अँड बी आर रेझोनेटिंग स्ट्रक्चर्स. Okay, again suppose there is a C, again that C is A, B, C, all these three are the resonating structures. जसं आता आपण या ठिकाणी या दोन केस पाहणार आहोत. ओके, इन द मेसोमेरिक we will see these are two cases. The first one is here CH2 double bond CH which is conjugated with N double bond O. CH2 double bond CH N double bond O. This is an O minus. ज्यावेळेस ऑक्सिजनवर निगेटिव्ह चार्ज असतो त्यावेळेस नायट्रोजनवर या ठिकाणी पॉझिटिव्ह चार्ज असणार आहे. ओके, नाउ सी हियर, ॲज आय टोल्ड यू, these electrons, these pi electrons are shifted towards oxygen. These electrons will be shifted here, and it shows the resonating structure like this. CH2 single bond CH, here double bond N, this is O minus and this is already O minus. Now nitrogen here having the positive charge. Due to shifting of this pi electron from this position to this position, this carbon becomes electron deficient, carries the positive charge. Now newly generated positive and negative charges are this one, this positive charge and this negative charge, which are generated due to this resonance, that is due to interaction between these two double bonds. या दोन डबल बॉन्डचं इंटरॅक्शन झालं आणि इलेक्ट्रॉनची शिफ्टिंग झाली फ्रॉम वन पोजिशन टू अनादर पोजिशन. such type of electronic redistribution of that electrons or delocalization of electrons due to interaction. Okay, such a effect is known as resonance or mesomeric effect. Now see here, this due to that effect, that is resonance effect, that carbon becomes electron deficient, means it withdraws, that NO2 group is electron withdrawing. तो NO2 ने काय केला आहे, कार्बनचे इलेक्ट्रॉन विथड्रॉ केले तर थ्रू पाय बॉन्ड. सच ग्रुप्स विच विथड्रॉज इलेक्ट्रॉन्स अवे फ्रॉम कार्बन थ्रू पाय बॉन्ड is known as minus M effect.
ओके, याला काय म्हणायचं, मायनस एम इफेक्ट. द ग्रुप इज नोन ॲज मायनस एम ग्रुप अँड द इफेक्ट इन विच दिस ग्रुप आर प्रेझेंट इज नोन ॲज मायनस एम इफेक्ट. या इफेक्टला आपण मायनस एम इफेक्ट म्हणू आणि या ग्रुपला मायनस एम ग्रुप. ओके, तर हे एक एक्झाम्पल. आता यामधला हे एक्झाम्पल, दुसरं एक्झाम्पल आपण पाहू. CH2 डबल बॉन्ड CH NH2. Okay, now its resonating structure is these electrons are shifted here. It means they are donated towards the carbon and these electrons are shifted towards this carbon. The terminal carbon becomes CH2 minus, then CH double bond NH2. This nitrogen will carry now positive charge. Due to such a delocalization or shifting of electron, there will be formation of positive and negative charges. Means nothing but the polarization occurs. याच्यामध्ये पोलरायझेशन झालेलं आहे, पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह चार्जेस तयार झालेले आहेत. ओके, अँड दॅट इज थ्रू पाय बॉन्ड. पाय बॉन्ड थ्रू हे पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह चार्जेस झाले आहेत. त्यामुळं हा जो आहे तो रेझोनन्स इफेक्ट आहे. आणि रेझोनन्स आणि इंडक्टिव्ह इफेक्टमधले काही फरकसुद्धा तुम्ही त्या ठिकाणी पाहू शकताय. इंडक्टिव्ह इफेक्टमध्ये काय, सिग्मा बॉन्ड, या ठिकाणी पाय बॉन्ड. ओके, इट ऑपरेट्स थ्रू पाय बॉन्ड. नाउ दिस इफेक्ट इज नोन ॲज प्लस एम इफेक्ट सिन्स इट गिव्स और डोनेट इलेक्ट्रॉन्स टुवर्ड्स कार्बन ॲटम. कार्बन ॲटमकडे इलेक्ट्रॉन देतो थ्रू पाय बॉन्ड. पाय बॉन्ड थ्रू तो कार्बनला इलेक्ट्रॉन देतो. त्यामुळे याला काय म्हणायचं, प्लस एम ग्रुप्स अँड इफेक्ट इज नोन ॲज प्लस एम इफेक्ट. तर मायनस एम कुठला असेल आणि प्लस एम कुठला असेल हे तुम्हाला लक्षात आलं असेल. जो कार्बनला इलेक्ट्रॉन देतो तो प्लस एम, कार्बनकडून इलेक्ट्रॉन जो घेतो तो मायनस एम. लक्षात. तर आता या ठिकाणी आपण हेच अरोमॅटिक कंपाऊंडवर म्हणजे बेन्झीन रिंगवर हे ग्रुप प्रेझेंट असल्यानंतर ते पॉझिटिव्ह एम आहेत का निगेटिव्ह मेझोमेरिक इफेक्ट मायनस एम आहेत का प्लस एम आहेत हे आपल्याला ओळखायला आलं पाहिजे. ऑन बेन्झीन. ओके, नाव हियर दिस इज X atom and this is Y atom. Okay, on benzene such compounds like NO2 on the benzene, that is nitrobenzene, phenyl cyanide, that is a benzonitrile, CN. Okay, then CHO, aldehyde, acid, C double bond OH, then aniline NH2, phenol OH. आता याच्यामध्ये असे जे काय ग्रुप दिलेले आहेत त्यामध्ये प्लस एम ग्रुप कुठला आणि मायनस एम ग्रुप कुठला हे आपल्याला पहिल्यांदा ओळखता आलं पाहिजे, नंतरच आपण त्याचं ॲप्लिकेशन पाहू शकतोय. तर पहा, हा NO2 म्हणजे याचा स्ट्रक्चर कसा आहे आपण पाहिलं आहे. N डबल बॉन्ड O, हियर दिस इज N डबल बॉन्ड O अँड दिस इज O मायनस, हियर N प्लस. असं NO2चं स्ट्रक्चर आहे. दिस डबल बॉन्ड अँड दिस डबल बॉन्ड दे आर इन कॉन्जुगेशन अँड इट विड्रॉज द इलेक्ट्रॉन्स फ्रॉम रिंग. रिंगपासून तो इलेक्ट्रॉन काय करणार आहे, विथड्रॉ करणार आहे. रिंगपासून इलेक्ट्रॉन विथड्रॉ करणार आहे, म्हणजेच हा ग्रुप कसा झाला, मायनस एम. दिस इज मायनस एम ग्रुप. CN, that is the C triple bond N. Again this bond is polar. This withdraws the electron from ring. It is again the minus M group. CHO, this double bond and this double bond they are in conjugation. The electrons are shifted towards the polar bond. That's why it is again the minus M. Here in the acid double bond and this double bond, the pi electrons are shifted towards polar bond. It is again the minus M group. Okay, here this lone pair of electrons and this double bond they are in conjugation. जी आपण ही केस पाहिली,
इथं लिहितो प्लस एम ग्रुप आहे. ज्यावेळेस लोन पेअर आणि डबल बॉन्ड एकमेकाला कॉन्ज्युगेशनमध्ये असतील त्यावेळेस प्लस एम ग्रुप, आणि कार्बन कार्बन डबल बॉन्डला पोलार बॉन्ड असेल, ओके, त्यावेळेस पोलार म्हणजे कार्बन डबल बॉन्ड ऑक्सिजन असेल किंवा नायट्रोजन डबल बॉन्ड ऑक्सिजन असेल किंवा कार्बन ट्रिपल बॉन्ड नायट्रोजन असेल, अशा वेळेस तो काय दाखवतो, मायनेशियम. ओके, हे बेस्ट एक्झाम्पल. या ठिकाणी डबल बॉन्ड ऐवजी या कार्बन कार्बन डबल बॉन्ड अल्किन ऐवजी आपण अरोमॅटिक रिंग घेतलेली आहे, कारण जास्तीत जास्त ॲप्लिकेशन आपले अरोमॅटिक रिंगवर असतात. तर या ठिकाणी हे इलेक्ट्रॉन कार्बनकडे शिफ्ट होतात, फॉर्मेशन ऑफ डबल बॉन्ड अँड दीज इलेक्ट्रॉन्स आर शिफ्टेड टुवर्ड्स कार्बन. आता पहा इथून काय होऊ लागले, कार्बनला तो इलेक्ट्रॉन देऊ लागलाय, कार्बनची इलेक्ट्रॉन डेन्सिटी वाढते, म्हणजे अरोमॅटिक रिंगवर कार्बनची इलेक्ट्रॉन डेन्सिटी वाढते. इट इज अ प्लस एम ग्रुप. हा तो काय आहे, प्लस एम ग्रुप. अगेन दिस लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन्स, okay, they are in conjugation with the double bond. It means the electron density, it gives the electrons to the ring. रिंगच्या डायरेक्शनकडे इलेक्ट्रॉन, कार्बनकडे इलेक्ट्रॉन जातात. ओके, म्हणून याला काय म्हणायचं, प्लस एम ग्रुप्स अँड द इफेक्ट इज प्लस एम इफेक्ट. तर आता असे बरेच सारे ग्रुप असतात, तर आपण कसं ओळखायचं कुठला प्लस एम आहे आणि कुठला मायनस एम आहे, तर तुम्हाला सिंपल ट्रिक सांगतो. ओके, इट इज व्हेरी इम्पॉर्टंट अकॉर्डिंग टू here electronegativity difference we will see, which is the electron donating, that is plus m, and electron withdrawing minus m. तर तुम्हाला हे नीट जेईसाठी फार उपयोगाचं आहे. ज्यावेळेस x म्हणजे पहिला डायरेक्टली अटॅच्ड ॲटम, अरोमॅटिक रिंगवर डायरेक्टली अटॅच ॲटम असलेला म्हणजे x, आणि y म्हणजे इनडायरेक्टली अटॅच असलेला ॲटम. सपोज इलेक्ट्रोनेगेटिव्हिटी of x is greater than y, then it is electron donating group. EDG is electron donating group. पहिली केस, ज्यावेळेस x ची इलेक्ट्रोनेगेटिव्हिटी y पेक्षा जास्त असेल त्यावेळेस तो इलेक्ट्रॉन डोनेटिंग ग्रुप असणार आहे. लक्षात घ्या, EDG is nothing but electron donating group. It is a plus m group, electron donating group, that is plus m group, plus m, कार्बनला इलेक्ट्रॉन देणार. आणि जर समजा सेकंड पॉसिबिलिटी, दॅट इज इफ इलेक्ट्रोनेगेटिव्हिटी ऑफ y is greater than x, then it is electron withdrawing group, that is a minus m group. ही जर ट्रिक तुम्ही लक्षात ठेवला तर तुम्हाला लगेच ओळखता येईल दिलेला ग्रुप हा प्लस एम आहे, इलेक्ट्रॉन डोनेटिंग आहे का इलेक्ट्रॉन विड्रॉइंग आहे. त्याच्यामध्ये आता पहा पहिली केस, एन म्हणजे डायरेक्टली अटॅच्ड ॲटम, आणि हा जो बॉन्ड आहे एक्स आणि वाय मधला, तो वाय मधला हा जो बॉन्ड आहे तो पोलार बॉन्ड, दुसऱ्या ॲटमचा बॉन्ड हा डबल बॉन्ड असेल तर डबल बॉन्ड कन्सिडर करायचा. याच्यामध्ये हा एक्स वाय म्हणजे एन ओ, पोलार बॉन्ड कन्सिडर केला. एन पेक्षा ओ ची इलेक्ट्रोनेगेटिव्हिटी जास्त आहे, ऑक्सिजन वाय ची इलेक्ट्रोनेगेटिव्हिटी जास्त आहे. दुसरी केस झाली इलेक्ट्रॉन विड्रॉइंग. पहा कुठला आहे, मायनस एम इफेक्ट, मायनस एम म्हणजे दिलेला आपला करेक्ट आहे का, करेक्ट आहे. त्यानंतर एक्स आणि वाय, दुसऱ्या केसमध्ये कार्बन आणि नायट्रोजन, कार्बन म्हणजे एक्स असेल, नायट्रोजन म्हणजे वाय असेल. कार्बन आणि नायट्रोजन मध्ये कुठला इलेक्ट्रोनेगेटिव्ह आहे, नायट्रोजन, मीन्स वाय इज मोर इलेक्ट्रोनेगेटिव्ह, इट इज मायनस एम इफेक्ट, इलेक्ट्रॉन विड्रॉइंग. थर्ड केस पोलार बॉन्ड चेक करा, हायड्रोजन कडे जायचं नाहीये. कार्बन आणि ऑक्सिजन, कार्बन नायट्रोजन जो पोलार बॉन्ड असतो एक्स वाय मीन्स इट इज एक्स डबल बॉन्ड वाय असं कन्सिडर करा, मॅक्झिमम पोलार. ओके, इट इज पोलार बॉन्ड. कार्बन ऑक्सिजन, हियर द ऑक्सिजन इज मोर इलेक्ट्रोनेगेटिव्ह, अगेन द वाय इज मोर इलेक्ट्रोनेगेटिव्ह. कार्बन एक्स झाला आणि ऑक्सिजन हा वाय असेल, एक्स डायरेक्टली अटॅच्ड अँड वाय इनडायरेक्टली अटॅच्ड, वाय इज मोर इलेक्ट्रोनेगेटिव्ह, इट इज इलेक्ट्रॉन विड्रॉइंग मायनस एम. हियर ऑल्सो COH, कार्बन ऑक्सिजन बॉन्ड, y is more electronegative than x, it is electron withdrawing minus m. In this case, now there is no double bond, then consider the single bond NH. N, that is x is more electronegative. Nitrogen म्हणजे x झाला, hydrogen म्हणजे y झाला. X is more electronegative than y, that's why it is electron donating plus m. Here the OH bond, here O is more, X is more electronegative than Y, it is electron donating plus M group. अशा प्रकारे आपण कुठलाही इलेक्ट्रॉन डोनेटिंग आणि विड्रॉइंग ग्रुप या ठिकाणी ओळखू शकतो. आणि इलेक्ट्रॉन विड्रॉइंग आणि डोनेटिंग आपल्याला ओळखता आला तर त्याचे ॲप्लिकेशन करायला फार सोपं जातं. अशा प्रकारे हा रेझोनन्स इफेक्ट, त्यामधला हा
मेसोमेरिक प्रकार असेल प्लस एम मायनस एम, जो कार्बनकडे इलेक्ट्रॉन देतो थ्रू पाय बॉन्ड दॅट इज प्लस एम, जो कार्बनकडून इलेक्ट्रॉन विड्रॉ करतो थ्रू पाय बॉन्ड त्याला मायनस एम. ओके, या ठिकाणी आपण हा रेझोनन्स इफेक्ट पाहिलेला आहे.